आयोजक सुद्धा आहेत. आता इथून आम्ही समालोचन कसं करायचं हाच प्रश्न आहे. आता कॅमेरा मॅन आमचे जे आहेत कदाचित त्यांनाच आम्हाला फॉलो करावं लागेल. आमच्या आपण पाहतोय बॉल आउट आहे. 5 बॉलर यूज करावे लागतील आणि दोन्ही संघांना जो नियम आहे तो सेम आहे की 5 गोलंदाज सरी वापरायच्या आहेत. जो बॉल स्टंपला हिट करेल आणि जास्तीत जास्त जो हिट करेल तो संघ मात्र इथे विजय घोषित करण्यात येईल. जसं खरं म्हणजे हिमांशु पाटील फुटबॉलमध्ये जो प्रकार असतो ना, आपण जेव्हा एक्स्ट्रा टाइम होतो देतात फुटबॉलमध्ये आणि जेव्हा एक्स्ट्रा टाइम दिल्यानंतर सुद्धा त्याचा रिझल्ट लागला नाही आणि ती जर मॅच अगदी त्यांना ती गुण तालिकासाठी इम्पॉर्टंट असेल तर मग ते पेनल्टी किक साठी त्यांना पाचारण केलं जातं आणि तोच प्रकार निशी आज आपण पाहतोय. आज इथे बॉल मात्र शूट करायचा आहे तो कुठे तर स्टंपला. जो जास्तीत जास्त त्या स्टंपला शूट करेल किंवा मारेल तो मात्र विजयी ठरेल संघ. समोरच्या प्रेक्षकांनी थोडं हॅलो 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 कॅमेऱ्याच्या जे समोर प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज जरा थोडस दूर राहा. कारण जे आपण आता जी फायनल आहे ती जरी बॉल आउटने आपण करत असलो तरी लाईव्ह प्रक्षेपण आहे. त्यामुळे जे घर बसल्या प्रेक्षक आहेत जे समर्थक आहेत आपल्या संघाचे या क्रिकेटवर प्रेम करणारे त्यांच्यासाठी मी म्हणेन आपण थोडस बाजूला व्हायचं आहे कारण त्यांना ते दिसलं पाहिजे स्टंपवर बॉल जातोय की नाही. प्लीज यस यतीनजी भोयर बरोबर आपण बाजूला करताय अगदी राईट. आता मात्र अगदी परफेक्ट तुम्ही बाजूला केलेला आहे. रोशन कुमार अगदी मेन पंच आपण पाहतोय रोशन कुमार त्यांच्या जोडीला बिरजू भगत आहेत आणि त्याचबरोबर आंबईचे समालोचक मनोजजी पाटील तसेच आमचे दुसरे जे हँडसम व्यक्तिमत्व विघ्नेशजी ते सुद्धा आहेत. कोणाला पिवळं टी शर्ट थोडस बाजूला व्हा. पिवळं टी शर्ट रचित आपण थोडेसे बाजूला. रचित स्टंप दिसत नाहीयेत आणि प्लीज सलमानी प्रकाशजी बडवी सर आपण थोडेसे साईडला थोडेसे बाजूला व्हा. आता हा कोण साईनाथ दिवाचे दिसत नाहीये परंतु मिस झालेला आहे. साईनाथ दिवा श्रीकृष्ण दिवा थोडेसे साईडला प्लेयर जे आहेत 30 नंबर आपल्या मागे 30 नंबर आहे. 30 आहे ना 30 नंबर आपल्या आपण कॅमेरामॅन त्यांना अडचण होते. पुन्हा एकदा मिस म्हणजे दोन्ही संघाचे एक गोलंदाज निष्प्रभ ठरलेले आहेत. रचित तुझ्या बाजूला जे आहेत त्यांना बाजूला करणार. रचित अंपायरच्या उजव्या बाजूला जे आहेत त्यांनी बाजूला. यस प्लीज अजून मागे कर. यतीन अजून मागे कर. त्यांना मागे घे. दिसत नाही स्टंप दिसत नाहीत. लाईव्ह बघतायत लोक. प्लीज लाईव्ह बघतायत लोक. स्टंप दिसत नाहीयेत अजून. ओ या वेळेला सुद्धा मिस झालेला आहे बॉल. म्हणजेच गंगा इंगोले सारखा सुद्धा गोलंदाज इथे स्टंपला हिट करू शकलेला नाहीये. म्हणजे आज श्रीकृष्ण दिवाचे 2 गोलंदाज निष्प्रभ म्हणजेच अचूक मारा करण्यात कारण स्टंपला हिट कर. येस आता स्टंप दिसत आहेत तसेच थांबा. थोडेसे बाजूला. पिवळं टी शर्ट थोडे बाजूला व्हा. पिवळं टी शर्ट प्लीज. हा बाजूला व्हा. थोडे बाजूला अजून. पिवळं टी शर्ट बाजूला. पिवळं टी शर्ट यस ब्लॅक शर्ट थोडे बाजूला व्हा. साईडला व्हा. रचित पुन्हा एकदा मिस होतोय. बोनकोडेचा संघ आणि त्याचा हा गोलंदाज तो सुद्धा मात्र आपण पाहतोय 2 गोलंदाज वापरलेत. दोन्ही संघांनी अजून मात्र स्टंपला हिट केलेला नाहीये. पाहूया श्रीकृष्ण दिवाचा गोलंदाज इथे सुद्धा डाव्या यष्टीच्या बाहेर.
म्हणजेच श्रीकृष्णाचे 3 गोलंदाज वापरले, 2 गोलंदाज बोनकोडेचा तिसरा आलेला आहे, बोनकोडेचा हा गोलंदाज. आणि इथे सुद्धा मिस, उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल. बघा 3-3 मिस झालंय. आता 2च चान्स आहेत दोन्ही संघांना, परंतु त्यासाठी मात्र दोन्ही हिट कराव्या लागतील. म्हणजेच दोन्ही हे जे बॉल आहेत ते स्टंपवर टाकावंच लागतील, म्हणजे स्टंप उडवावंच लागतील, परंतु तसं होत नाहीये. ओ श्रीकृष्ण दिवा, लक फॅक्टर आहे यांच्या बाजूने. हे ग्राउंड त्यांच्यासाठी अगदी लकी आहे. परंतु अजून आता बघूया काय घडतंय. चला साईड लावा, साईड लावा. यतीनजी बाहेर करा, त्यांना बाजूला करा प्लीज, बाजूला करा. स्टंप दिसत नाही यतीनजी, यतीनजी भोईर, आपण पूर्णतः बाजू करा. नाही दिसत, अजून दिसत नाही, स्टंप दिसतच नाहीयेत. हा आता बरोबर आहे, पण पिवळ टी शर्ट आले पुढे. किशोरजी मडवी, आपण थोडे बाजूला व्हा. ओ बॉल कुठे, स्टंप कुठे? अजून तो 3 स्टंप उजव्या यष्टीच्या बाहेर लावायला हवे होते. आता मात्र शेवटचा चान्स आहे श्रीकृष्ण दिवा आणि बोनकोडे संघाला सुद्धा. श्रीकृष्ण दिवाने 1 जरूर हिट केले, म्हणजेच 1-0चं लीड आहे. तसं जर पाहिलं तर श्रीकृष्ण दिवाकडे 1चं लीड आहे आणि बोनकोडेकडे 0चं लीड. ओ मिस झालेला आहे, म्हणजे 5 गोलंदाज वापरले, 5च्या मधले 1 मात्र यशस्वी ठरलाय गोलंदाज, तो म्हणजे 4था गोलंदाज यशस्वी ठरला. लेवल व्हायला हवे, परंतु तसं आता पाहण्यात होऊ शकते. परंतु इथे बोनकोड्याचा शेवटचा गोलंदाज मोहन दीक्षित तयार होईल का हिट? ओ काय झालं, कारण इथे स्टंपांच्या आत, याचा अर्थ दिवाच्या टीम मध्ये जल्लोष. सहकारी अगदी या फॉर्मॅट मध्ये श्रीकृष्ण दिवा असंख्य विजयी ठरतोय. या अंतिम फेरीमध्ये आपण पाहतोय अंतिम सामना, आणि या अंतिम सामन्याचा मानकरी ठरला तो म्हणजे श्रीकृष्ण दिवा. पुन्हाचे एकदा निशिकांतजी, लक काय असतं ते मात्र पुन्हाचे एकदा इथे मी म्हणेन शिक्कामोर्तब झालंय. श्रीकृष्ण दिवा या संघाला, या गाव